लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट्स हा जो आपला सेकंड चॅप्टर होता तो कंप्लीट केलाय. त्याचे ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये 2 ॲप्लिकेशन दिलेले आहेत. एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा यूज करतो आणि सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. हे 2 ॲप्लिकेशन्स टेक्स्टबुकमध्ये होते. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्समध्ये 3 इक्वेशन्स आणि 3 व्हेरिएबल्स होते. ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा कसा यूज करतो, ती जी मेथड आहे त्या मेथडचं नाव पण क्रॅमर्स रूल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 डिटर्मिनंट्स फाइंड आउट करावं लागतात. डी, डीएक्स, डीवाय आणि डीझेड. हे डिटर्मिनंट्स फाइंड आउट केल्यानंतर आपण एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. इथं एक्स असतो सिम्पली डीएक्स अपॉन डी, वाय असतो डीवाय अपॉन डी आणि झेड असतो डीझेड अपॉन डी. तर क्रॅमर्स रूलचा यूज करून, डिटर्मिनंट्सचा यूज करून आपण सिस्टीम्स ऑफ लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे तसले एक्झाम्पल्स लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॅट्रायसेस. ठीक आहे. हा चॅप्टर लेंथनी थोडा मोठा आहे, जास्त आर्टिकल्स आहेत, जास्त ॲप्लिकेशन्स आहेत, पण टाइम लागेल, नंबर ऑफ लेक्चर्स जास्त होतील, पण पूर्ण आपण डिटेल्समध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल्स कव्हर करता येतील. टेक्स्टबुकमधले, प्रॅक्टिस सेटमधले, सॉल्ड, अनसॉल्ड ते आपण सर्व घेणार आहेत. तर स्टार्टिंगला काय मॅट्रायसिस काय असतं, टाइप्स ऑफ मॅट्रायसिस काय असतं, त्याचे ॲप्लिकेशन्स काय असते सगळे आपण बघणार आहे. पण फर्स्ट थिंग आपल्याला मॅट्रिक्स म्हणजे काय तेच पाहिजे. आपला हा जो न्यू चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर आहे ॲक्च्युली हा, आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॅट्रायसिस. तर फर्स्ट थिंग मॅट्रिक्स काय असतं, तर मॅट्रिक्स एक नंबर्सची अरेंजमेंट असते रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. फर्स्ट थिंग मॅट्रिक्स काय असतं. आता हे मॅट्रिक्स 10th पर्यंत मॅट्रिक्सचं इंट्रोडक्शन झालेलं आहे तुमचं. मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, तर एक सिम्पली नंबर्स अरेंज केलेले असतात. नंबर्सची अरेंजमेंट असते एका रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये स्क्वेअर्स असतात, स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एनक्लोज केलेले असतात. नंबर्स काय केलेले असतात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एनक्लोज केलेले असतात आणि सिम्पली नंबर्स अरेंज केलेले असतात रो वाईज आणि कॉलम वाईज रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. आणि आतमध्ये नंबर्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शन्स, एनिथिंग. ठीक आहे, काहीतरी असू शकतात. सपोज 0, 5, निगेटिव्ह ऑफ 3, 10 ह्या टाईप मध्ये. लेट अस से -10, सपोज 6, सपोज -8 आणि सपोज 4. हा, इथं काय केलं आता, ही जी अरेंजमेंट आहे याच्यामध्ये काय केलंय, सिम्पली नंबर्स अरेंज केलेत. 4, -5, 2/3, 1. थोड्या एका सिस्टमॅटिक पद्धतीने नंबर्स अरेंज केलेत रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची फक्त अरेंजमेंट आहे. आता आतमध्ये जे नंबर्स असतात ते नंबर्स काही पण असू शकतात. जस्ट आपल्याला रिअल नंबर्स पाहिजे येतं. इथं पाच इंटिजर्स मॅक्सिमम दिसतात, एक फक्त रॅशनल नंबर आहे 2/3. तर असे पण नंबर असू शकतात. फ्रॅक्शन्स, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, 0, इथं सगळ्या टाईपचे नंबर मी अरेंज केले. ते पॉझिटिव्ह नंबर्स येतात, काही नंबर्स निगेटिव्ह आहेत, काही नंबर फ्रॅक्शन्स आहेत, एक नंबर 0 पण आहे. तर सिम्पली काय असतं मॅट्रिक्स मध्ये, काय असतं तर एका रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची अरेंजमेंट असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात. रोज आणि कॉलम वाईज नंबर्स अरेंज केलेले असतात. आता हा जर मॅट्रिक्स बघितला, अजून मी दुसरं मॅट्रिक्सचं एक्झाम्पल देतो. इथं सुद्धा काय असतं, नंबर्सची सपोज अरेंजमेंट असते. लेट अस से 1, 2, -5, 6 आणि 3, 1. इथं पण काय केलंय, नंबर्स अरेंज केले. आपण या मॅट्रिक्सला नंतर नाव देतो ए, बी, व्हॉटएव्हर. ठीक आहे. कॅपिटल लेटर्स आपण त्याला डिनोट करतो. तर हा झाला ए मॅट्रिक्स, हा झाला बी मॅट्रिक्स. दोन्हीकडे काय केलेलं असतं, नंबर्स अरेंज केलेले असतात रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. आणि हे जे असतात याला आपण मॅट्रिक्स मधले रो म्हणतो. हे जे असतात दिस इज कॉलम्स. हे जे असतात याला आपण मॅट्रिक्सचे कॉलम म्हणणार. इथं मग दीज आर द कॉलम्स आणि हे जे आहेत दीज आर द रोज. ठीक आहे. मॅट्रिक्स मधले रोज आहेत ते 1, -5, 3 हा एक रो आहे. 2, 6, 1 हा सेकंड रो आहे. 1, 2 कॉलम, -5, 6 कॉलम, 3, 1 हा तर कॉलम असतं. तर ह्या मॅट्रिक्स मध्ये 2 रोज आणि 3 कॉलम्स मला दिसत आहेत. ठीक आहे. या मॅट्रिक्स मध्ये 4 कॉलम्स येतात, 4 कॉलम्स येतात आणि 3 रोज येतात. आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स, मॅट्रिक्स मध्ये जे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत त्यालाच आपण
ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणणार इथं. ठीक आहे, आपण ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स सिंपल डेफिनेशन घेणार आहे. पण मॅट्रिक्स काय असतं, सिम्पली रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची अरेंजमेंट असते रो वाईज आणि कॉलम वाईज, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आणि मॅट्रिक्स ते आतमधले जे नंबर्स असतात, एनिथिंग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, फ्रॅक्शन्स, कुठलाही रिअल नंबर मॅट्रिक्सच्या आतमध्ये लिहिला जाऊ शकतोय. ठीक आहे, तर हे झाले मॅट्रिक्सचे एक्झाम्पल्स. मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स बी, एवढंच लक्षात ठेवायचं. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची अरेंजमेंट असते रो वाईज आणि कॉलम वाईज. ठीक आहे, आपण ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स काय असते ते बघू. तर मी अशी अपेक्षा करतो की हे समजलं असेल. जास्त टफ नाहीच त्या गोष्टी. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची अरेंजमेंट असते, एवढंच फक्त लक्षात घ्यायचं मॅट्रिक्स. आता आपण ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स बघू. तर ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स सर्वात सिंपल गोष्ट आहे. सिम्पली नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स किती येतं तेच लिहायचं आहे. त्याला आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणणार आहे. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, तर आपण फर्स्ट थिंग ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहे. तर ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज अ m by n. आणि m काय असतो, तर m इज अ नंबर ऑफ रोज आणि n काय असतं, इट इज नंबर ऑफ कॉलम्स. तर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपण ऑलवेज ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहेत m by n. ठीक आहे, आणि m त्याच्यामधलं m हा काय असतो, तर नंबर ऑफ रोज म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत ते. आणि n काय असतं, तर नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम्स येतात. आता हे तर दोन एक्झाम्पल्स आहेत मॅट्रिक्सचे. आणि ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्सची काय डेफिनेशन असते मी ते एक्सप्लेन केली. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स आपण या सिम्बॉलने डिनोट करणार m by n. आणि ते काय डिफाइन केलेलं असतं, तर इट इज नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. फक्त नंबर ऑफ रोज किती येतं आणि नंबर ऑफ कॉलम्स किती येतं हेच लिहायचं असतं त्याच्यामध्ये. त्यालाच आपण ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणतो. तर हे जर एक्झाम्पल बघितलं तर हे मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, तर सिम्पली m by n ह्या फॉर्म मध्ये लिहून टाकायची. आणि m काय असतो, तर नंबर ऑफ रोज, n काय असतं, तर नंबर ऑफ कॉलम्स. तर ह्या मॅट्रिक्स मध्ये मला दिसत आहे 3 रोज येतं. ठीक आहे, 3 रोज येतं बाय. ठीक आहे, हे क्रॉसचं जे सिम्बॉल आहे त्याला 3 बाय समथिंग. आता नंबर ऑफ कॉलम्स काय येतं, तर 4 दिसतात मला. तर ह्या ऑर्डर, हे मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 by 4. ठीक आहे, 3 by 4, 3 रोज आणि 4 कॉलम. हे 3 काय इंडिकेट करणार, 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, 3 रोज. आणि हा 4 काय इंडिकेट करणार, 4 कॉलम्स, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम. तर हे ए जो मॅट्रिक्स आहे हा ए मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 by 4. सिमिलरली याची ऑर्डर काय असणार आहे, मला इथं 2 रो दिसत आहेत, फर्स्ट रो, सेकंड रो. आणि 3 कॉलम दिसतात, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 3. ठीक आहे, 2 by 3. तर सिमिलरली कुठल्याही मॅट्रिक्सची आपण ऑर्डर एका जस्ट बाय ऑब्झर्वेशन सांगू शकतो. याला तर कुठलं कॅल्क्युलेशन पण करावं लागत नाहीये. ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी किंवा ऑर्डर सांगण्यासाठी आपल्याला कुठलंच कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. जस्ट बाय ऑब्झर्वेशन आपण कुठल्या पण मॅट्रिक्सची ऑर्डर सांगू शकतो. काय करायचं असतं त्याच्यामध्ये, फक्त रोज किती आहेत ते काउंट करायचं आणि कॉलम किती आहेत ते काउंट करायचं, आपल्याला भेटून जाईल त्या मॅट्रिक्सची ऑर्डर. तर आपण कुठल्या पण मॅट्रिक्सची ऑर्डर लिहू शकतो. सपोज आता मी अजून एक मॅट्रिक्स थोडा इंटरेस्टिंग. आता कित्येक जणांना तर हे मॅट्रिक्स नाहीये असंच वाटेल. ठीक आहे, मॅट्रिक्स नाहीये असंच वाटेल, पण हा एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, हा एक मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये पण नंबर्स रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, नंबर्स अरेंज केले तर सिस्टमॅटिक पद्धतीने रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये अरेंज केले. पण इथं फक्त दिसते मला हा एक रो आहे, इकडे खाली काही लिहिलं नाहीये. तर काही नाही लिहिलं तरी चालतं, एक रो पण मॅट्रिक्स मध्ये असू शकतोय. तर ह्या मॅट्रिक्स मध्ये काय आहे, एक रो आहे. ठीक आहे, आणि कॉलम किती आहेत, तर हा फर्स्ट कॉलम आहे. कॉलमच्या इकडे खाली असं काही जास्त दिसत नाही नंबर, पण हा इटसेल्फ हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे आणि हा एक कॉलम आहे. खाली जास्त नंबर्स नाही येत, पण त्याला काही हरकत नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये जरी नसतील खाली नंबर्स तरी पण. ठीक आहे, तर ह्या मॅट्रिक्स मध्ये दिसताना एक रो तर दिसतोय, सिस्टमॅटिक पद्धतीने दिसतोय, आणि कॉलम मध्ये तर एक एक नंबर दिसतोय. मग याला कॉलम म्हणायचं का, तर बाय डेफिनेशन ते कॉलम आहेच आहे, काहीच नाही त्याला प्रॉब्लेम. खाली नंबर्स लिहिलेले नाहीये, पण नसले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, तर हा सुद्धा एक मॅट्रिक्स आहे. आणि याच्यामध्ये एक रो आहे आणि 4 कॉलम आहेत, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 1 by 4. ठीक आहे, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 1 by 4.
पुढे आपण थोडे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघणार आहे. त्याच्यामध्ये असल्या मॅट्रिक्सला रो मॅट्रिक्स म्हणते, ज्याच्यामध्ये फक्त एक रो असतो. ठीक आहे, त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणणार आहे. कॉलम 3 असू शकते, सपोज याच्यातला एक अजून कमी केला तरी पण हा मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये एक रो आणि 3 कॉलम असतील. हा जर मी इथं रब केला तर ठीक आहे. सिमिलरली अजून एक थोडं वेगळं, त्याच्यामध्ये फक्त एक कॉलम आहे. सपोज -5, सपोज -3, सपोज 4 आणि सपोज 10. तर हा सुद्धा एक मॅट्रिक्स आहे. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये नंबर्सची अरेंजमेंट आहे, त्यामुळे हा पण मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये मला दिसतंय फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो. तर 4 रो तर आहेत आणि कॉलम मात्र मला एकच दिसतोय. ठीक आहे, तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 4/1. ठीक आहे, 4/1. इथं मात्र 4/1 आहे, 4 रोज आहेत. फक्त हे 4/1, 1/4, 2/3, 3/4 याच्यामध्ये जे लिहितो तर पहिला जो नंबर आहे, दिस नंबर इज अ नंबर ऑफ रोज. ठीक आहे, पहिला जो यम असतो तो नंबर ऑफ रोज आहे आणि एन जो असतो तो नंबर ऑफ कॉलम्स आहे. फक्त अगोदरचा जो नंबर आहे तो ऑलवेज इंडिकेट करतो नंबर ऑफ रोज, नंतरचा नंबर इंडिकेट करतो नंबर ऑफ कॉलम. त्यामुळे 2/3 याचा मिनिंग आहे 2 रोज आणि 3 कॉलम. 1/4 याचा मिनिंग आहे 1 रो आणि 4 कॉलम. 4/1 याचा मिनिंग आहे 4 रोज आणि 1 कॉलम. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये. तर अगोदरचा नंबर रोज इंडिकेट करतो नंबर ऑफ रोज आणि नंतरचा जो नेक्स्ट नंबर आहे दॅट इज इंडिकेटेड बाय नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, तर हे झालं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. आपण नेक्स्ट आर्टिकल बुक मॅट्रिक्सच्या रिलेटेड सर्वात सिंपल ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स साठी कुठलंच कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. जस्ट बाय ऑब्झर्वेशन नंबर ऑफ रोज ऑब्झर्व करायचे, नंबर ऑफ कॉलम्स ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यावरून आपल्याला काय भेटतं, मॅट्रिक्सची ऑर्डर. नेक्स्ट आपण बघणार आहे नेक्स्ट आर्टिकल टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. स्टार्टिंगला जेवढे टाइप्स दिले टेक्स्टबुक मध्ये तर 7 टाइप्स आहेत. तर स्टार्टिंगला आपण जे 7 टाइप्स येतं ते बघू. तर फर्स्ट जो टाइप आहे रो मॅट्रिक्स, जस्ट आता डिस्कस केलेलं रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स काय असतो तर मी डेफिनेशन आता कुठल्याच याची लिहिणार नाही पण एक्सप्लेन करणार आहे. रो मॅट्रिक्स काय असतो, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप काय असतो आणि सर्वांचे 2-2, 3-3, 4-4 एक्झाम्पल्स घेणार आहे. ठीक आहे, तर रो मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त एक रो असतो. ठीक आहे, डेफिनेशन काय आहे ते फक्त लिहित नाही पण मी सांगणार तर सर्वांचे डेफिनेशन सर्व सांगणार आहे. तर रो मॅट्रिक्स डेफिनेशन लिहिण्याची तो थेरी पार्टचं इतकी आपल्याला गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं आहे रो मॅट्रिक्स म्हणजे काय तर असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त एक रो असतो. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये मी लिहितोय सिंगल रो, फक्त मॅट्रिक्स विच कंटेन सिंगल रो किंवा 1 रो. ठीक आहे, सिंगल मी वर्ड यूज करत आहे 1 रो. ठीक आहे, शॉर्ट मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे रो मॅट्रिक्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक रो असतो फक्त. ठीक आहे, मग एक्झाम्पल्स जर बघितले रो मॅट्रिक्सचे तर आता पण एक इथे एक्झाम्पल लिहिलं होतं मी. सपोज A = 1 - 2 आणि 5 हा झाला रो मॅट्रिक्स. फर्स्ट थिंग दुसरा एक्झाम्पल लिहिण्याच्या अगोदर ह्या मॅट्रिक्सची आपण ऑर्डर पण लिहून टाकू. ठीक आहे, याच्यामध्ये एक रो, आता रो मॅट्रिक्सचेच आपण एक्झाम्पल लिहितोय आणि रो मॅट्रिक्स म्हणजे काय असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त एक रो आहे. कॉलम किती, कॉलमला काही रिस्ट्रिक्शन नाही. ठीक आहे, कॉलम 2, 3, 4, 5 किती पण असू शकतात. एक पण कॉलम सुद्धा एक असू शकते, तसा काही विषय नाहीये. तर A = 1 - 2, 5 हा काय झाला एक रो मॅट्रिक्स. का रो मॅट्रिक्स होतोय तर बाय डेफिनेशन त्याच्यामध्ये फक्त एक रो आहे. तर ह्या मॅट्रिक्सची दुसरा एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर मी ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहितोय. याच्यामध्ये एक रो आहे 1 बाय, आता कॉलम किती आहेत, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, सो 1/3. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 1/3. नेक्स्ट एक्झाम्पल B = सिंपली मी एवढंच दिलं तर हा सुद्धा एक रो मॅट्रिक्स आहे. -10 - 100 एक रो आहे आणि 2 कॉलम आहे. आपल्याला फक्त एक रो मध्ये इंटरेस्ट आहे कारण आपण रो मॅट्रिक्सची डेफिनेशन बघतोय. तर B = this matrix. It is a row matrix because it contains one row, single row.
ऑर्डरली तुम्ही याची 1 रो तर आहे आणि मला 2 कॉलम दिसते, सो 1/2 या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 1/2. अजून एखादा एक्झाम्पल घ्यायचा असेल सपोज सी इक्वल्स टू, आता मी जास्त काही कॉम्प्लिकेशन करू शकत नाही कारण मला दुसरा स्कोपच नाही. अजून फक्त काय करू शकतो मी, जास्तीत जास्त एक्झाम्पल लिहायचं असेल तर माझ्यावर रिस्ट्रिक्शन मला एक रोच लिहायचं आहे. बाकी काय करू शकतो, अजून एखादा नंबर ऍड करू शकतो. दुसरे एक्झाम्पल्स जर घ्यायचे असतील तर हा सुद्धा याच्यामध्ये एक रो आहे. फक्त बघायचे कॉलम किती, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम. सो दिस इज रो मॅट्रिक्स आणि याची ऑर्डर आहे 1/4. एकच रो. तर इथं 1/3, 1/2, 1/4. नेक्स्ट काय करू शकतो मी, ऍट मोस्ट 1/5 लिहू शकतोय. तर 5 नंबर्स रो मध्ये अरेंज करायचे, 6 नंबर रो मध्ये अरेंज करायचे, तो राहील 1/6. 7 नंबर्स जर अरेंज केले रो मध्ये तर 1/7. तर हे सर्व काय येतं, एक्झाम्पल्स आहेत रो मॅट्रिक्सचे. रो मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असतो. नेक्स्ट टाइप आपण बघू मॅट्रिक्सचा, कॉलम मॅट्रिक्स. जर रो मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असेल, एकच रो असेल, तर कॉलम मॅट्रिक्सची पण डेफिनेशन तर आपण इथून गेस करू शकतो याच्यावरून. याच्यामध्ये काय असणार आहे मग, सिम्पली एक कॉलम, ज्याच्यामध्ये एक कॉलम आहे त्या मॅट्रिक्सला म्हणायचं आहे कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम आहे त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणणार येतं. रो किती, 2 रो, 3 रो, 4 रो, 5 रो, रो किती पण असू शकतात, फक्त कॉलम मात्र एकच, कॉलम मात्र एकच. जसं या रो मॅट्रिक्स मध्ये रो एकच होता, कॉलम किती पण असू शकतात, तसं कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम, रो किती पण असू शकतात. तर आपण याचे एक्झाम्पल्स घेऊ. तर 2 4 6 B इक्वल्स टू, सपोज हा मॅट्रिक्स आहे ए, सपोज मॅट्रिक्स लिहितोय मी आणि सपोज सी. ए इक्वल्स टू, मला याच्यामध्ये एक कॉलम दिसतोय, याच्यामध्ये पण एकच कॉलम आहे, याच्यामध्ये पण एकच कॉलम आहे, म्हणून हे सर्वच एक्झाम्पल्स काय येतं, कॉलम मॅट्रिक्सचे येतात. पण आपण कॉलम मॅट्रिक्सचे तर एक्झाम्पल्स झाले, आपण एक मॅट्रिक्सची ऑर्डर लिहितो. याच्यामध्ये मला कॉलम तर एक दिसतोय पण रो मात्र फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो असं दिसतंय. त्यामुळे याची ऑर्डर 3/1, ठीक आहे, नॉट 1/3, 3/1. अगोदर आपण जे 3 लिहितो तो काय इंडिकेट करत असतो, तर नंबर ऑफ रोज. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/1. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 4/1 आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/1. कारण 2 रो मला दिसत आहेत, इथं 4 रो दिसत आहेत, 1 2 3 4. इथं मला 3 रो दिसत आहेत, 1 2 3, 1 2 3 4 आणि इथं मला 2 रोज दिसत आहेत. तर 2/1, 4/1, 3/1 हे झाले सर्व एक्झाम्पल्स ऑफ कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे. आपण नेक्स्ट अजून एक टाइप बघून येतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. थर्ड टाइप, स्क्वेअर मॅट्रिक्स. डेफिनेशन स्क्वेअर मॅट्रिक्स काय असतो, तर असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात. ठीक आहे, शॉर्ट मध्ये लिहितोय नंबर ऑफ रोज, हा एन पण एन नाही, नंबर हा वर्ड यूजच करतो. नंबर ऑफ रोज इक्वल्स टू काय असतं, तर नंबर ऑफ कॉलम्स. कुठलाही मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, म्हणजे 2 रोज 2 कॉलम, 3 रोज 3 कॉलम्स, 4 रोज 4 कॉलम्स, तसले सर्व मॅट्रिक्स त्याला आपण म्हणणार येतं स्क्वेअर मॅट्रिक्स. त्यामुळे एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर ही एकदम सिंपल डेफिनेशन आहे, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, 2 4 सपोज 6 8. याच्यामध्ये काय आहे तर बघितलं तर फर्स्ट रो, सेकंड रो, किती रो येतं, 2 रो येतं.
फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम, किती कॉलम येतं 2 कॉलम्स आहेत, त्यामुळे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x2. त्यामुळे ह्या ऑर्डरमध्ये 2x2 जर आलं तर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, 2 रोज 2 कॉलम्स. 3x3 आलं 3 रोज 3 कॉलम्स. हा पण एक्झाम्पल, इट इज एक्झाम्पल ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. B इक्वल्स टू हा मॅट्रिक्सच्या आतमध्ये नंबर काय लिहिले, ज्यावेळेस आपण ही कॉन्सेप्ट बघतोय तर स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन बघतोय, त्यामध्ये आतमधले नंबर्स मॅटर्सच नाही करत आहेत. फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स काय आहे तेवढंच लक्षात घ्यायचंय. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात, म्हणजे सेम नंबर ऑफ रोज आणि सेम नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट कॉलम आहे हा कॉलम, सॉरी फर्स्ट रो आहे हा रो, सेकंड रो थर्ड रो, मला दिसतात 3 रोज, आणि फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, तर मला 3 रोज आणि 3 कॉलम दिसत आहेत. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3x3, आणि म्हणून हा काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. 4x4 फक्त मॅट्रिक्स मोठा होईल, 4x4 चा पण आपण एक्झाम्पल लिहू शकतो इथं. सपोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, आणि सपोज 0 2 परत 5 आणि 8 ह्या रेक्टँग्युलर फॉर्म मधला स्क्वेअर कंप्लीट करतो. ठीक आहे, एवढंच लक्षात घ्या. हा फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो, 4 रो आहेत. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम फोर्थ कॉलम, 4 कॉलम आहेत. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 4x4, आणि म्हणून हा काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर स्क्वेअर मॅट्रिक्स एवढं लक्षात ठेवायचं आहे, सेम नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असतात, सेम नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स, जितके रो तितकेच कॉलम. 2x2 3x3 4x4 हे सर्व एक्झाम्पल्स कशाचे येतं, तर स्क्वेअर मॅट्रिक्सचे एक्झाम्पल्स येतात. नेक्स्ट अजून एक टाईप स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये, आता पुढचे 2-3 जे टाइप्स येतात या स्क्वेअर मॅट्रिक्सचेच परत सब टाइप म्हणू शकतो. त्याला सेपरेट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्येच घेतलेले आहे. पण आता नेक्स्ट 4-5 जे मी टाइप्स घेणार आहे ते टाइप्स काय असणार आहेत, या स्क्वेअर मॅट्रिक्सचेच एक सब टाइप आहे, म्हणजे ते सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहेत, त्याचाच पुढचा पार्ट आहे. तर स्क्वेअर मॅट्रिक्स लक्षात घ्या, आपला जास्त स्टडी पण स्क्वेअर मॅट्रिक्स वरतीच आहे, आणि त्याच्यामध्ये पण 3x3 चाच जो जास्त स्टडी आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स एकतर 2x2 किंवा मग 3, आणि जास्त पार्ट तर 3x3 चा. आपण पुढे जो आता हा चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये ज्या मॅट्रिक्सचा स्टडी, चॅप्टरचं नावच मॅट्रायसेस आहे, त्यामुळे काहीतरी स्टडी ऑफ मॅट्रायसेस असणार आहेत. तर त्याच्यामध्ये जेवढा आपण अभ्यास करणार आहे तो कोणाचा असणार आहे, तर 3x3 मॅट्रिक्सचाच जास्त स्टडी आहे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये, आणि 2x2 चा थोडा पार्ट आहे. तर जास्त स्टडी स्क्वेअर मॅट्रिक्सचा, आणि त्याच्यामध्ये पण 3x3 चा स्टडी आहे. तर आता पुढचा जे मी 1-2 टाइप घेणार आहे मॅट्रायसेसचे, ते काय असणार आहेत, हे स्क्वेअर मॅट्रिक्सचेच सब टाइप्स असणार आहेत, किंवा स्क्वेअर मॅट्रिक्सचेच ते पार्ट्स येतात. तर नेक्स्ट आहे डायगोनल. हा मी लिहायच्या अगोदर एक गोष्ट सांगायची, कारण पुढचा त्याच्यामध्ये, तर हे जे इलेमेंट असतात स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये काय असतं, सेम नंबर ऑफ रोज आणि सेम नंबर ऑफ कॉलम असतात. तर हे जे इलेमेंट्स असतात डायगोनली दिसतात, स्क्वेअरच्या डायगोनली दिसतात 1 6 11, तर हा जो आहे तर ह्या इलेमेंटला म्हणते डायगोनल इलेमेंट. सिम्पली डायगोनली क्रॉसमध्ये डायगोनल इलेमेंट्स म्हणते. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्येच ही गोष्ट असते, बाकी अदरवाईज दुसरा काही जर मॅट्रिक्स दिला त्याला हे डायगोनल इलेमेंटच नसतात, किंवा ती कॉन्सेप्ट तिथं नसते. डायगोनल इलेमेंटची कॉन्सेप्ट फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये असतात. तर हे जे 2-8 हे जे इलेमेंट आहेत, हे 2 इलेमेंट 2x2 मॅट्रिक्स मधले ह्या 2 इलेमेंटला म्हणतात डायगोनल इलेमेंट. 3x3 मध्ये 1 5 9 हे 3 इलेमेंट डायगोनली प्रेझेंट पण डायगोनलीच आहेत ते, म्हणून ह्या 3 इलेमेंटला डायगोनल इलेमेंट म्हणतात स्क्वेअर मॅट्रिक्सचा. 1 6 11 8 हे काय येतं, डायगोनल इलेमेंट आहेत त्या 4x4 मॅट्रिक्सचे. बाकीचे जे इलेमेंट आहेत त्याला ऑफ डायगोनल इलेमेंट पण म्हणतात, काही नॉन डायगोनल इलेमेंट, ऑफ डायगोनल इलेमेंट, म्हणजे हे डायगोनल सोडून बाकीचे जे येतं, तर ह्या मॅट्रिक्स मध्ये हे 6 4 ऑफ डायगोनल किंवा नॉन डायगोनल, याच्यामध्ये 2 3 6 4 7 8 हे सगळे काय येतं, नॉन डायगोनल किंवा ऑफ डायगोनल, वर्ड काही पण यूज करू शकतो. पण आपल्याला शिकतो डायगोनल एंट्री मध्ये इंटरेस्ट 2 3 4 7 8 12 हे पण ऑफ डायगोनल आहेत. 5 9 10 0 2 5 हे सर्व काय येतं, ऑफ डायगोनल इलेमेंट आहेत किंवा नॉन डायगोनल इलेमेंट आहेत. सिम्पली डायगोनल इलेमेंट डायगोनली जे प्रेझेंट येतं त्या इलेमेंटला आपण डायगोनल इलेमेंट म्हणणार आहे. आणि नेक्स्ट जी डेफिनेशन आहे किंवा नेक्स्ट जो टाइप आहे मॅट्रिक्सचा, त्या मॅट्रिक्स पण ह्या डायगोनल इलेमेंट वरती डिपेंड आहे, आणि त्याला डायगोनल मॅट्रिक्स हा नेक्स्ट जो टाइप आहे तो आपला डायगोनल मॅट्रिक्स.
आता डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं तर एकाच लाईन मध्ये सिंगल जस्ट कॉन्सेप्ट समजण्यासाठी नॉन डायगोनल किंवा कोणी याला ऑफ डायगोनल एलिमेंट म्हणतो, तर नॉन डायगोनल एलिमेंट्स जे असतात ते सगळे झिरो असतात. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. एवढीच डेफिनेशन मी देतोय. सर्व जे नॉन डायगोनल किंवा ऑफ डायगोनल म्हणजे अदर दॅन दिस, ह्याच्या मॅट्रिक्स मध्ये 2 4 सोडून दिला तर हे सोडून त्याला नॉन डायगोनल, तर हे जे एलिमेंट्स असतात बाकीचे ते सगळेच झिरो असतात. आणि मेन जे डायगोनल एलिमेंट आहेत ते काही पण असू शकतात, ठीक आहे, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाहीये. पण नॉन डायगोनल एलिमेंट काय असतात, झिरो असतात. त्यामुळे एक्झाम्पल जर घ्यायचं असेल, इथं मी सपोज लिहितोय 2 4 आणि बाकीकडे झिरो, तर हे काय येतं, डायगोनल एलिमेंट येतं. 2 4 काय येतं, डायगोनल एलिमेंट येतं. तर आपल्याला ह्या डायगोनल एलिमेंट मध्ये इंटरेस्ट नाही. डेफिनेशन तर आहे मॅट्रिक्सची काय, डायगोनल मॅट्रिक्स, पण त्याच्यामध्ये काय आहे तर नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो पाहिजे येतं. तर हे 2 4 झाले डायगोनल एलिमेंट, आणि हे बाकीचे जे रिमेनिंग जेवढे एलिमेंट्स त्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असणार येतं ते सगळे कसे पाहिजे येतं, झिरो पाहिजे. आणि हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा टाइप आहे. हा जो काय आहे हे डायगोनल मॅट्रिक्स एक स्क्वेअर मॅट्रिक्सच असतो, बाकी दुसरीकडे गोष्ट येणारच नाही, कारण हे डायगोनल एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट ही कॉन्सेप्टच स्क्वेअर मॅट्रिक्स साठी. त्यामुळे अंडरस्टूड आहे काही जे डायगोनल मॅट्रिक्स असतात ते स्क्वेअर मॅट्रिक्सच असतात. हा एक मॅट्रिक्स आहे आणि हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. आणि का डायगोनल मॅट्रिक्स आहे तर याचे जे हे डायगोनल एंट्री आहे अदर दॅन डायगोनल एंट्री म्हणजे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे ते झिरो येतं. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहे याची ऑर्डर 2/2 आहे. तर डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्सच असतोय, 2/2 त्याची ऑर्डर असते. फक्त त्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये अजून काय असतं तर हे जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत किंवा नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते झिरो असतात. मग डायगोनल एलिमेंट काय असतात तर डायगोनल एलिमेंट काही असू शकतात. सिम्पली नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजे नाही, फक्त नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजे नाही. तर मी ना झिरो लिहिलं अजून तरी सुद्धा हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, कारण डायगोनल मॅट्रिक्स मध्ये ऑफ डायगोनल एलिमेंट फक्त झिरो लागतात. ठीक आहे, डायगोनल एलिमेंट काही पण असू शकतात. तुम्ही याला इथं जरी झिरो केला हा डायगोनल एलिमेंट आहे आणि तो पण झिरो आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला फक्त इकडे बघायचंय, ऑफ डायगोनल एलिमेंट बघायचे तर नॉन डायगोनल एलिमेंट बघायचे, ते झिरो असतील तर झालं, तो डायगोनल मॅट्रिक्स आहे. मग डायगोनल एलिमेंट मध्ये इंटरेस्टच नाहीये, डायगोनल एलिमेंट काही पण असू दे, हे जरी झिरो झाले तरी तो डायगोनल मॅट्रिक्स आहे. मी जिथे याला पण झिरो केलं स्टील इट इज डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, कारण डायगोनल मॅट्रिक्स मध्ये आपण ऑफ डायगोनल एलिमेंट बघतो फक्त, आणि ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो दॅट्स ऑल. बाकी डायगोनल एलिमेंट वरती फोकसच नाही करायचे, काही पण असू द्या. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट, मी अगोदरच डायगोनल एंट्री लिहिल्या, बाकी दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. हे झाले डायगोनल एलिमेंट. स्क्वेअर मॅट्रिक्सच असतोय हा 3x3 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, 3x3 मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. 1 2 3 डायगोनल एलिमेंट आहे आणि बाकीचे सगळे ऑफ डायगोनल जे एलिमेंट आहे ते झिरो आहे. आणि दॅट्स ऑल. आपल्याला फक्त ऑफ डायगोनल एलिमेंट मध्येच इंटरेस्ट आहे. ही जी डेफिनेशन आहे डायगोनल मॅट्रिक्सची, ऑफ डायगोनल एलिमेंट काय आहे तेवढंच बघा. तर ऑफ डायगोनल एलिमेंट सगळे झिरो येतं आणि म्हणून हा काय आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एंट्रीचा विचारच नाही, ऑफ डायगोनल एलिमेंट फक्त झिरो लागतात. मी इथं झिरो ऍड केला, स्टील दिस इज डायगोनल मॅट्रिक्स. काही प्रॉब्लेम नाही त्याला. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहे, इनफ आहे. नॉन डायगोनल एलिमेंट झिरो, इथं जरी ऍड केला झिरो तरी पण हा काय आहे, डायगोनल मॅट्रिक्सच आहे. आणि इथं जरी ऍड केला झिरो स्टील इट इज डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये फक्त ऑफ डायगोनल एंट्रीचाच विचार केला जातो. ठीक आहे, ऑफ डायगोनल एंट्रीचा विचार केला जातो, बाकी डायगोनल एंट्री काही पण चालतात. ठीक आहे, काही पण असल्या तरी डायगोनल मॅट्रिक्स आहेच. तर एवढं लक्षात ठेवायचे, नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो असतात आणि हे सुद्धा काय असतात, स्क्वेअर मॅट्रिक्सच असतात. कारण डायगोनल एलिमेंट आणि नॉन डायगोनल एलिमेंट ही कॉन्सेप्टच फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स साठी आहे. तर हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. आपण आता अजून एक नेक्स्ट टाइप बघणार येतो, स्केलर मॅट्रिक्स. फिफ्थ टाइप, सिक्स्थ टाइप.
आता स्केलर मॅट्रिक्स म्हणजे अगोदर याची फोर्थ जो टाईप होता तो डायगोनल मॅट्रिक्स होता. तो डायगोनल मॅट्रिक्स हा एक स्क्वेअर मॅट्रिक्सच असतोय. आणि आता ही जी स्केलर मॅट्रिक्स बघितले, एक नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहे. हा स्केलर मॅट्रिक्स एक डायगोनल मॅट्रिक्सचा सब टाईप आहे. ठीक आहे, डायगोनल मॅट्रिक्सचा सब टाईप आहे. तर स्केलर मॅट्रिक्स काय असतो, तर तो अगोदर फर्स्ट थिंग डायगोनल मॅट्रिक्सच असतो. फक्त त्यात अजून एक कंडिशन असते, डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल काय असतं त्याच्यामध्ये, तर स्केलर मॅट्रिक्स काय असतो, तो एक डायगोनल मॅट्रिक्सच असतो. पण अजून एक्स्ट्रा असतं त्याच्यामध्ये. काय असतं, तर इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. सगळे जे डायगोनल एलिमेंट्स येतात ते सेम पाहिजे येतात. म्हणजेच ऑफ डायगोनल तर झिरो लागते इथं. ऑफ डायगोनल झिरो लागते का, तर हा जो स्केलर मॅट्रिक्स असतो तो डायगोनल मॅट्रिक्स असतोच आहे, पण त्याच्यात अजून एक्स्ट्रा कंडिशन असतात. आणि डायगोनल मॅट्रिक्सला काय लागतं, ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो लागतात. मग याला अजून एक्स्ट्रा काय लागतं ह्या स्केलर मॅट्रिक्सला, तर ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो लागतातच. आणि मोर ओव्हर जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सगळे सेम लागतात. म्हणजे जे डायगोनली इथं जे आपण एलिमेंट लिहितो ते सगळे 2 2 2 किंवा 3 3 3 किंवा 4 4 4 किंवा -5 -5 -5 सगळे डायगोनल एलिमेंट सेमच लागतात. ठीक आहे, हा आहे स्केलर मॅट्रिक्स. मग एक्झाम्पल द्यायचं असेल तर अगोदर डायगोनल मॅट्रिक्स तर पाहिजेच आहे. डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे म्हणजे ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो लागतात आणि जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सेमच लागतात. ठीक आहे, 2 2 झालं. दिस इज हा काय एक स्केलर मॅट्रिक्स आहे. का स्केलर मॅट्रिक्स आहे, तर फर्स्ट थिंग ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो आहे म्हणून तो डायगोनल मॅट्रिक्स झाला. आणि मोर ओव्हर एक्स्ट्रा काय आहे, तर हे जे डायगोनल एलिमेंट येतं ते डायगोनल एलिमेंट काय येतं, सेमच येतं. पण दोन्हीमध्ये छोटासा डिफरन्स आहे. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये ह्या एलिमेंटला काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं, फक्त ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो लागतात. आणि हे जे डायगोनल एलिमेंट आहे त्याच्यावर काहीही रिस्ट्रिक्शन नाही, ते काही पण असू शकतात. मग डायगोनल मध्ये काय असतं, तर ऑफ डायगोनल तर झिरो लागतातच. सॉरी, स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय असतं, तर ऑफ डायगोनल झिरो लागतातच. मोर ओव्हर एक्स्ट्रा काय लागतं, तर हे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सेम लागतात. दोन्ही ठिकाणी 2 2, दोन्ही ठिकाणी 1 1, दोन्ही ठिकाणी 3 3, काही पण. ठीक आहे, पण जर 2x2 मॅट्रिक्स असेल तर दोन्ही ठिकाणी 3 3, दोन्ही ठिकाणी -1 -1 ह्या टाइप मध्ये. 3x3 चा जर बघायचा असेल, सपोज -1 -1 -1 आणि बाकी सगळेच. तर हा झाला फर्स्ट थिंग डायगोनल मॅट्रिक्स आहे. का, तर ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो येतं. ऑफ डायगोनल हे एलिमेंट सोडून द्या, ऑफ डायगोनल एलिमेंट खाली आणि वर झिरो येतं. मग जे मेन डायगोनल एलिमेंट आहेत ते सगळे काय लागतात, आपल्याला सेमच लागतात. -1 -1 -1 स्केलर मॅट्रिक्स आणि डायगोनल मॅट्रिक्स मध्ये एवढाच फक्त डिफरन्स आहे का डायगोनल मॅट्रिक्सला फक्त ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजे, डायगोनल एलिमेंट वरती रिस्ट्रिक्शन नसतं. ठीक आहे, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये त्या डायगोनल एलिमेंट वरती रिस्ट्रिक्शन नसतं. पण स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये मात्र काय असतं, याच्यावर रिस्ट्रिक्शन असतं. आणि काय असतं रिस्ट्रिक्शन, तर हे सगळेच एलिमेंट सेमच लागतात. ठीक आहे, सगळेच एलिमेंट -1 -1 -1 2 2 2 4 4 4 6 6 6 एनिथिंग. जर 3x3 चा असेल तर ठीक आहे, 2x2 चा असेल तर हे दोन्ही पण एलिमेंट सेम, 3x3 चा असेल तर हे तिन्ही पण एलिमेंट सेम. तर याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो आणि मेन डायगोनल एलिमेंट सेम, अशी पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन ऑफ डायगोनल एलिमेंट झिरो आणि जे मेन डायगोनल असतात ते सेमच असतात. ठीक आहे, तर ही झाली स्केलर मॅट्रिक्सची टाईप. नेक्स्ट टाईप आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो असतो तो याचा वरच्याचा सब टाईप असतो किंवा त्या टाईप मध्येच तो येतोय. ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा एक स्केलर मॅट्रिक्स परत असतोच आहे. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स हा याच्या स्केलरचा सब टाईप आहे. मग याच्यामध्ये काय असतं, तर तो स्केलर मॅट्रिक्स असतोच. मोर ओव्हर हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो तो स्केलर मॅट्रिक्स तर असतोच आहे, फक्त त्याच्यात अजून काय एक्स्ट्रा असतं, याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा पण अजून एक्स्ट्रा असतं. असं तर असतंच, पण अजून एक्स्ट्रा काय असतं, तर स्केलर मॅट्रिक्स इन विच
ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर 1. ठीक आहे. तर स्केलर मॅट्रिक्सला इथले इलेमेंटवर रिस्ट्रिक्शन असतं, पण काय असतं रिस्ट्रिक्शन, सर्व इलेमेंट सेम लागतात. ठीक आहे, म्हणजे -2 -2 -2 -3 -3 -3 किंवा 5 5 5 सर्व इलेमेंट फक्त जे डायगोनल इलेमेंट येतं ते सेम लागतात, ऑफ डायगोनल इलेमेंट 0 लागतात. ठीक आहे. तर रिस्ट्रिक्शन तर आहेच आहे कशाला, स्केलर मॅट्रिक्सला. कोणावर रिस्ट्रिक्शन आहे तर डायगोनल मॅट्रिक्स वरती रिस्ट्रिक्शन आहे का ते सगळे सेम लागतात, ऑफ डायगोनल 0 लागतात. तर ह्याच्यावर अजून थोडं रिस्ट्रिक्ट करून आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलाय, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय असतं तर तो एक स्केलर मॅट्रिक्स असतोच, पण त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय असतं तर हे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते 1 पाहिजे, म्हणजे इथं जे सेम तर सेम पाहिजेच आहेत, मोर ओव्हर हे सगळे डायगोनल एलिमेंट 1 1 1च पाहिजे इथं. ठीक आहे, म्हणजे सर्व ऑफ डायगोनल इलेमेंट 0 आणि मेन डायगोनल इलेमेंट 1, त्याला आपण म्हणणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे इथले जे सेम 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 येतं याच्यामध्येच अजून काय रिस्ट्रिक्शन आहे तर हे सगळे 1 1 1च असले पाहिजे, तरच आपण त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणणार आहे. तर मी लिहितोय आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 चा लिहायचा असेल तर इथं तर 1 1 लिहिणं अनिवार्य आहे, कारण ऑल डायगोनल एलिमेंट 1 लागतात आणि स्केलर मॅट्रिक्स ऑफ डायगोनल एलिमेंट 0 लागतात. ठीक आहे, तर हा झाला 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स. 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहायचा असेल मेन डायगोनल सगळे 1. ठीक आहे, आणि ऑफ डायगोनल एलिमेंट सगळे 0, तर याला म्हणते तर 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा झाला 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जो नेक्स्ट टाईप आहे 6 टाईप. आणि एक लास्ट टाईप टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलाय, दॅट इज झिरो मॅट्रिक्स. ते घेतोय त्याच्यामध्ये सांगायला आणि एक्सप्लेन करायला काहीच नाही. तो जो टाईप आहे त्या टाईपचं नाव आहे झिरो मॅट्रिक्स. नावच झिरो आहे, आणि तो काय असतो तर सर्व एलिमेंट 0, सिम्पली झिरो मॅट्रिक्स. डेफिनेशन घेतोय मी झिरो मॅट्रिक्सची, ऑल एलिमेंट्स आर 0, बाकी काहीच नाही, सिंपल सिंपल सर्वात सिंपल. पण हे टाईप मेन्शन केलाय त्यामुळे मी घेतोय ऑल एलिमेंट्स आर 0. मॅट्रिक्स मधले सर्व एलिमेंट्स 0 असतात. हा इथं मात्र हा स्केलर मॅट्रिक्स असण्याची गरज नाही, कसला पण मॅट्रिक्स असू शकतो. ठीक आहे, फक्त सर्व एलिमेंट 0 असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्स मधले सर्व एलिमेंट्स 0 त्याला आपण झिरो मॅट्रिक्स म्हणणार आहे. आणि एक्झाम्पल्स घ्यायचा असेल तर A इक्वल्स टू 0 0 0 0 0 0. ठीक आहे, हा झाला एक झिरो मॅट्रिक्स. सर्व एलिमेंट 0, जेवढे एलिमेंट आपल्याला अरेंज करायचे तेवढे करा, पण सर्व एलिमेंट काय पाहिजे नाही 0 पाहिजे नाही. याची ऑर्डर मात्र 2x3. ठीक आहे, ऑर्डर काय 2x3, 2 रोज 3 कॉलम. हा झाला झिरो मॅट्रिक्स. स्केलर पण असू शकतोय. हा झाला 2x2 चा झिरो मॅट्रिक्स, सर्व एलिमेंट 0, बाकी काहीच नाही. नंदलेस झिरो मॅट्रिक्स, सर्व एलिमेंट 0, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रिक्सची ऑर्डर काय असते, आणि काही टाइप्स जे होते 7 टाइप्स टेक्स्टबुकमध्ये होते. ॲक्च्युली अजून पण टाईप आहे, पण त्याला सेपरेट डेफिनेशनमध्येच घेतलंय. सिमेट्रिक मॅट्रिक्स असतात, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, पण ठीक आहे ते सेपरेट आर्टिकल त्याच्यामध्ये आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितलेली. नेक्स्ट लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स म्हणजे दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते बघणार आहेत. आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.